नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक असलेले मराठी व्याकरणवर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. सारे जग हे एक रंगभूमीच आहे. या वाक्यातील अलंकार ओळखा. या वाक्यातील अलंकार आहे रूपक अलंकार. रूपक अलंकार उपमेय आणि उपमान यांच्यात साम्य दाखवताना त्यांच्यात भेद नाही, ते दोन्ही एकच आहेत असे दर्शवले जाते. उपमेय आणि उपमान यांच्यात एकरूपता दाखवली जाते. या वाक्यात जग हे उपमेय आहे, रंगभूमी हे उपमान आहे. या वाक्यात जग आणि रंगभूमी यांच्यात एकरूपता दाखवली आहे, म्हणजेच जग हे रंगभूमीच आहे असे म्हटले आहे. अग्नी हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? अग्नी हा शब्द तत्सम या प्रकारात मोडतो. तत्सम शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत आलेले शब्द म्हणजेच तत्सम शब्द होय. अग्नी हा मूळ संस्कृत शब्द आहे आणि तो मराठी भाषेत कोणताही बदल न करता वापरला जातो, त्यामुळे तो तत्सम शब्द आहे. तुम्ही जिकडे गेला होता तिकडेच तोही गेला आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचा प्रकार आहे क्रियाविशेषण वाक्य. क्रियाविशेषण वाक्य म्हणजे असे वाक्य ज्यात क्रियापदाबद्दल अधिक माहिती दिली जाते. या वाक्यात गेला आहे या क्रियापदाबद्दल जिकडे गेला होता आणि तिकडेच हे क्रियाविशेषण अव्यय माहिती देतात. क्रियाविशेषण अव्यय क्रियेचे ठिकाण, वेळ, पद्धत इत्यादी माहिती देतात. या वाक्यात जिकडे आणि तिकडे हे ठिकाण दर्शविणारे शब्द आहेत. मेघा समतो श्याम सावळा. या वाक्यातील अलंकार ओळखा. या वाक्यातील अलंकार आहे उपमा अलंकार. जेव्हा दोन भिन्न वस्तूंमधील साम्य एका विशिष्ट गुणधर्मांमुळे दाखवले जाते तेव्हा उपमा अलंकार होतो. यामध्ये उपमेय म्हणजेच ज्याची तुलना करायची आणि उपमान ज्याच्याशी तुलना करायची यांच्यात सारखेपणा दाखवला जातो. या वाक्यात श्याम सावळा हे उपमेय आहे, याची तुलना मेघाशी, मेघ हे उपमान आहे, मेघाशी केलेली आहे. सम हा साम्यवाचक शब्द वापरला आहे, यामुळे श्याम सावळा मेघासारखा दिसतो असे सूचित होते. खालील म्हण पूर्ण करा. चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर टिंबटिंब. चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागूबाई. काही लोक घरात फार रागीट, करडे आणि शिस्तीचे असतात. चुलीपुढे शिपाई, पण बाहेर मात्र भित्रे, लाचार, दबवून वागणारे असतात. घराबाहेर भागूबाई. भागूबाई म्हणजे भित्रा, घाबरणारा किंवा संकट समय पळून जाणारा व्यक्ती. ही म्हण घरात करडी शिस्त ठेवणाऱ्या पण बाहेर कमजोर किंवा भित्र्या स्वभावाच्या लोकांसाठी वापरली जाते. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही? खालीलपैकी प्रथम या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही. विभक्ती म्हणजे नामाचे किंवा सर्वनामाचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध. हे संबंध दर्शवण्यासाठी नामाला किंवा सर्वनामाला काही प्रत्यय जोडले जातात. प्रथम विभक्ती कर्ता दर्शवते. कर्ता म्हणजे क्रिया करणारा. प्रथम विभक्तीला एकवचन आणि अनेक वचन या दोन्हींमध्ये प्रत्यय नसतो. उदाहरणार्थ मुलगा खेळतो एकवचन, मुलं खेळतात अनेक वचन. या दोन्ही वाक्यांमध्ये मुलगा आणि मुलं या शब्दांना कोणताही प्रत्यय जोडलेला नाही. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? हे अर्थश्लेष अलंकाराचे उदाहरण आहे. जेव्हा एकाच शब्दाचे वाक्यात दोन किंवा अधिक अर्थ निघतात आणि दोन्ही अर्थ वाक्यात समर्पक असतात तेव्हा अर्थश्लेष अलंकार होतो.
या अलंकारातील शब्दांचे अर्थ वेगवेगळे असले तरी ते वाक्यात योग्य प्रकारे बसतात. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी या वाक्यात नवरा या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ श्रीकृष्ण नवरा, येथे नवरा म्हणजे पती हजबंड, आणि दुसरा अर्थ शिशुपाल नवरा, येथे नवरा म्हणजेच श्रेष्ठ बेस्ट. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अपगा. नदी या शब्दाला समानार्थी शब्द अपगा आहे. इतर समानार्थी शब्द सरिता, तटिनी, तरंगिणी, निर्झरिणी, वाहिनी, निम्नगा. इतर शब्दांचे अर्थ नवीन, ताजे, आधुनिक, तारा, चांदणी, नौबत, ढोल ताशा, सनई चौघडा. उलटी अंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उलटी अंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे भीक मागण्याची पाळी येणे. पूर्वी राजे महाराजे हत्तीच्या अंबारीतून मिरवत असत, त्यामुळे अंबारी म्हणजे वैभव, ऐश्वर्य, श्रीमंतीचे प्रतीक मानले जाते. उलटी अंबारी हाती येणे म्हणजेच वैभव, ऐश्वर्य, श्रीमंती उलटी होणे म्हणजेच दारिद्र्य येणे आणि भीक मागण्याची पाळी येणे. उदाहरणार्थ, ज्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला उलटी अंबारी हाती आली. जुगारात सर्वस्व हरल्यामुळे त्याला उलटी अंबारी हाती आली. काल फार पाऊस झाला आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी होकारार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, प्रश्न विचारलेला नसतो, उद्गार काढलेला नसतो किंवा नकार दिलेला नसतो. होकारार्थी वाक्य ज्या वाक्यात सकारात्मक विधान केलेले असते, नकार दिलेला नसतो. या वाक्यात काल फार पाऊस झाला आहे असे सकारात्मक विधान केलेले आहे, त्यामुळे हे वाक्य विधानार्थी होकारार्थी आहे. इतर वाक्यप्रचारांची उदाहरणे नकारार्थी काल फार पाऊस झाला नाही. उद्गारवाचक काल किती पाऊस झाला. प्रश्नार्थक काल पाऊस झाला का. आई मोदक बनवते. प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष यांच्यानुसार बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. सकर्मक कर्तरी जेव्हा वाक्यात कर्म असते आणि क्रियापद कर्त्यानुसार बदलते तेव्हा सकर्मक कर्तरी प्रयोग होतो. या वाक्यात आई हा कर्ता आहे आणि मोदक हे कर्म आहे. बनवते हे क्रियापद आहे. आई या कर्त्याच्या लिंगानुसार स्त्रीलिंग बदलले आहे. अक्कल हुशारी हा शब्द कोणत्या भाषांमधून तयार झाला आहे? अक्कल हुशारी हा शब्द फारसी भाषेतून तयार झाला आहे. अक्कल हुशारी हे दोन्ही शब्द मूळ फारसी पर्शियन भाषेतील आहेत. अशा प्रकारे दोन भिन्न भाषेतील शब्दांच्या संयोगाने तयार झालेल्या शब्दांना संकर शब्द असे म्हणतात. मराठीत फारसी शब्दांची काही उदाहरणे: अत्तर, कामगार, गुलाब, पेशवा. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद. द्विकर्मक क्रियापद ज्या वाक्यात दोन कर्मे असतात त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. या वाक्यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कर्म आणि प्रश्न अप्रत्यक्ष कर्म अशी दोन कर्मे आहेत म्हणून विचारतात. हे द्विकर्मक क्रियापद आहे. लंगोटिया यार समास ओळखा. लंगोटिया यार याचे समास आहे तत्पुरुष समास. लंगोट्या यार, लंगोटी प्लस यार याचा अर्थ ज्याचा लंगोट्यापासूनचा बालपणापासूनचा संबंध आहे तो मित्र म्हणजेच घनिष्ठ मित्र. येथे लंगोटी हा शब्द यार या शब्दाचा विशेष रूप अर्थ स्पष्ट करतो, त्यामुळे
हे संबंध दर्शवणारे संबंधी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. तत्पुरुष समास ओळखण्याची खूण. एक शब्द दुसऱ्या शब्दाचा संबंध दर्शवतो. विग्रह केल्यास मध्ये चा, ची, चे, साठी, कडून असे शब्द येतात. समास सोडला तर वाक्य लंगोटीचा यार असे होईल. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा यामध्ये कोणता अलंकार आहे? यामध्ये दृष्टांत अलंकार आहे. जेव्हा एखादा विषय समजण्यासाठी त्याच अर्थाचे दुसरे उदाहरण घेऊन स्पष्टीकरण केले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. यामध्ये एक सामान्य सत्य किंवा कल्पना सांगितली जाते आणि त्याला पुष्टी देण्यासाठी एक विशिष्ट उदाहरण दिले जाते. कावळ्याने कोळणीच्या टोपलीतील मासा वरच्या वर लांबवला या वाक्यातील क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? साधित या प्रकारचे आहे. साधित क्रियापद नामांचा किंवा विशेषणांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना साधित क्रियापदे म्हणतात. या वाक्यातील लांबवला हे क्रियापद लांब या विशेषणाला वला हा प्रत्यय जोडून तयार झाले आहे, त्यामुळे ते साधित क्रियापद आहे. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या वाक्याचा काळ ओळखा. या वाक्याचा काळ आहे साधा भूतकाळ. साधा भूतकाळ जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात घडली आणि ती पूर्ण झाली असे दर्शवले जाते तेव्हा साधा भूतकाळ वापरला जातो. या वाक्यात उचलला हे क्रियापद भूतकाळात घडलेली क्रिया दर्शवते, त्यामुळे हे वाक्य साधा भूतकाळ आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.